ठाणे महानगरपालिकेमध्ये वारंवार लक्षवेधी मांडून देखील ठाणे शहरामध्ये दिवा, डोंबिवली आणि वसईप्रमाणे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर इमारत बांधकाम सुरू असल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केलाय। वर्तकनगर प्रभाग समितीच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या यशोधन नगर परिसरात नाल्याच्या काही भागावर अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचा आरोप विक्रांत चव्हाण यांनी केलाय। काल विक्रांत चव्हाण यांनी स्वतः पदाधिकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन संपूर्ण बांधकामाचा पर्दाफाश केला। काही दिवसांपूर्वी वर्तकनगर परिसरातील रमी पत्त्याचा क्लब विक्रांत चव्हाण यांनी उघडकीस आणला होता। आता त्यानंतर अनधिकृत बांधकामांचा पर्दाफाश विक्रांत चव्हाण यांनी केलाय। यामध्ये राजकीय वरदहस्त कोणाचा असा देखील सवाल करत लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे। सातत्याने या संदर्भात पत्रव्यवहार करून देखील अद्यापही कोणतीही कारवाई झाली नाही। येणाऱ्या काळात कारवाई न झाल्यास ठाणे महानगरपालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर उपोषण करू असा इशाराही विक्रांत चव्हाण यांनी दिलाय। त्यामुळे येणाऱ्या काळात महानगरपालिका अनधिकृत आणि बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सभेमध्ये वारंवार अनधिकृत बांधकामांसंदर्भात मी लक्षवेध्या मांडल्या, आवाज उठवला, त्या अनुषंगाने चौकशी लागली। चौकशीच्या फेऱ्यात बरेच सहाय्यक आयुक्त अडकलेले आहेत आणि लक्की मिल कंपाऊंड झालेला आहे, साईराज इमारत झालेली आहे। एवढं सगळी भीती असताना, कायद्याची भीती असताना सुद्धा हे माफिया, जे लँड माफिया आहेत, ह्या अधिकाऱ्यांना घेऊन काल परवा ईडीची धाड पडली वसई विरारला नाल्यासोपाऱ्यामध्ये। एवढं होऊन सुद्धा हे दजावत नाहीत। बघा तुम्ही, ह्या एवढी मोठी इमारत या नाल्यावरती, नाल्या ज्याच्या बांधतायत, मार्च पासून मी तक्रार करतोय। सामान्य जनता ही पिडली गेलेली आहे। इकडे सगळे धाकाखाली आहेत, सगळ्यांना दादागिरी केली जाते स्थानिक नेत्यांच्या ह्याच्याकडून। आणि एकीकडे ठाण्यात एवढे ग्रहण प्रश्न असताना, घन कचऱ्याची व्यवस्थापनाचा प्रश्न असताना, पाण्याचा प्रश्न असताना, वाहतूक कोंडीचा प्रश्न असताना, ह्या अनधिकृत इमारतींना जर नागरी सुविधा पुरवण्यासाठी तुम्ही जर उद्या पाणी देण्यासाठी, लाईट देण्यासाठी, आणखीन काय देण्यासाठी जर तुम्ही त्या खर्च करत असाल तर हा सामान्य जनतेवरती कुठेतरी अन्याय आहे। सामान्य जनता उपाशी आणि हे सगळे तुपाशी। आणि त्यामुळे ही अनधिकृत इमारत मी तुम्हाला आज दाखवली। अशा अनेक अनधिकृत इमारती इथपासून दिव्यापर्यंत चालू आहेत। रोज एक इमारत आम्ही तुम्हाला दाखवणार। उद्या आम्ही येऊरला जाणार, काल परवा आम्ही मटक्याच्या अड्ड्यावर केले। त्यामुळे जेवढे हुक्का पार्लर्स आहेत, अनधिकृत लेडीज बार आहेत, रमी क्लब्स आहेत, जिथे अनधिकृत बांधकामांमध्ये आहेत, तिथे आयुक्तांना आणि पोलीस आयुक्तांना माझं आव्हान आहे, एकत्रित संयुक्तिक कामगिरी करून कृपया हे तोडा, ह्याच्यावरती कारवाई करा। कारण शेवटी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेलं रामराज्य आहे असं त्यांचं म्हणणं जर असेल, रामराज्य आहे, तर याच्यामध्ये हे जर चालत असेल तर हे कुठेतरी क्लेशकारक आहे, दुर्दैवी आहे आणि त्यामुळे कुठेतरी थांबलं पाहिजे। कोणाची इमारत काय कळलं काय झालं? महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। भाजपा आमदार केळकर यांच्या हस्ते यशस्वीनगर येथील गृहसंकुलांना मालमत्ता पत्रकाचं वाटप करण्यात आलं। केळकर यांच्या प्रयत्नानं यशस्वीनगर येथील या गृहसंकुलांना मालमत्ता कार्ड मिळाले। येथील रहिवाशांनी आमदार केळकर यांचे मनोभावे आभार व्यक्त करून, केळकर, केवळ तुमच्यामुळेच आम्हाला सातबारा मिळाला आणि प्रॉपर्टी कार्ड मिळालं असून न्याय मिळाल्याचं सांगितलं। आमच्या घरांवरील टांगती तलवार दूर झाली अशी भावना या रहिवाशांनी व्यक्त केली आहे। भाजपचे निलेश पाटील यांनी याबाबत आमदार केळकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता। या जनसंवाद कार्यक्रमात दादर येथील वृत्तपत्र विक्रेत्याने आमदार केळकर यांचाही सत्कार केला। मुंबईच्या फुटपाथवरील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे या वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई होत होती। आमदार केळकर यांच्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांना आता कोणताही त्रास होत नसल्यामुळे दादरवरून येऊन त्यांनी केळकर यांचा सत्कार केला।
आमदार संजय केळकर हे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी दर सोमवार आणि शुक्रवारी ठाण्याच्या भाजप फोपट कार्यालयात सकाळी 10:30 ते दुपारी 1 पर्यंत उपस्थित असतात। या उपक्रमाला नागरिकांचा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे। विविध तक्रारी या उपक्रमात नागरिक आमदार केळकर यांच्याकडे घेऊन येत असतात। यावेळी विविध तक्रारींची 45 निवेदनं आमदार केळकर यांना प्राप्त झाली। वर्तकनगर पोलीस स्टेशन अंतर्गत वर्तकनगर दोस्ती रेंटर मधील रहिवासी, महापालिका कर्मचारी पैसे घेऊन अनधिकृत गाड्या लावणं, कंत्राटी कामगार, सफाई कामगार, बाधित होणारी दुकानं, पुनर्वसन, पाणी, विविध पोलीस स्टेशन अंतर्गतील विषय, अतिक्रमण, अनधिकृत बांधकामं, बदली, वृक्ष प्राधिकरण, ठाणे महानगरपालिका कर्मचारी, माजिवडा प्रभाग समिती अंतर्गत विषय अशा विविध विषयातील निवेदनं आमदार केळकर यांना प्राप्त झाली। आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांच्या हस्ते यावेळी 10वी मध्ये उत्तम टक्के पास झालेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला। पाटील साहेब, काय सांगाल? अनेक अडचणींचा सामना करत असताना आज बाळपूर यशस्वीनगर रहिवाशांना दिलासा मिळाला। खरं सांगावं तर आपले ठाणे शहराला लाभलेले जनसेवक आमदार संजयजी केळकर साहेब यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत। कारण की ठाणे शहरामध्ये असेल किंवा पूर्ण ठाणे विभागाच्या पण बाहेर असेल, ज्या काय अडचणी येतात आणि ज्या साहेबांच्या पर्यंत पोचल्या तर त्याचं निराकरण कसं करायचं तुम्हाला एक आवर्जून सांगायचं वाटतंय। एखादा विषय जर आपण साहेबांकडे घेतला तर त्याचा पाठपुरावा आपल्याला नाही करावा लागत, स्वतः साहेब करतात का ते काय रे तुमचं पुढे काय झालं इथपर्यंत साहेबांचं बारीक लक्ष या सगळ्या विभागावर असतं। आज देखील आपण जर पाहिलं तर ठाणे शहरामध्ये विविध समस्या ज्या उद्भवत होत्या, मग त्या अधिकृत इमारती क्लस्टर मुक्त करण्यापासून तर सातबाऱ्याच्या काही अडचणी होत्या। आता तर नवीन विषय असा होता की नागरिकांच्या नावावर, सोसायट्यांच्या नावावर त्यांचा सातबारा आहे, परंतु प्रॉपर्टी कार्ड हा त्यांच्या नावावर नसून किंवा त्याच्या क्षेत्रात तफावत असून या सगळ्या अडचणी ज्या होत्या त्याच्यामुळे बऱ्याचशा इमारती ज्या मोडकलीस आल्या होत्या आणि अधिकृत असून देखील त्यांना पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होत नव्हता। तर आज जर पाहिलं तर आमदार संजयजी केळकर साहेब यांच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न सुटून आज फक्त हा फायदा यशस्वीनगर पुरता नसून कलेक्टर साहेबांच्याकडे झालेल्या मीटिंगमध्ये त्यांनी आश्वासित केलेलं आहे की ठाणे शहरामध्ये जिथं जिथं अशा अडचणी असतील या सगळ्या आम्ही तत्काळ दूर करू आणि ज्या नागरिकांना अडचणी आमच्या सातबाऱ्यावरनं प्रॉपर्टी कार्डमध्ये जे हस्तांतरित करताना झालेले आहेत तर नक्कीच याच्यामध्ये आम्ही आमच्या माध्यमातून त्याच्यातनं त्यांचं मार्ग मोकळा करून देऊ। इव्हन साहेबांनी हे देखील कबूल केलंय की ह्या ज्या जाचक अटी काही आहेत किंवा हे जे वेळ काढूपणा आहे हा याच्यामुळे एखादी बिल्डिंग जर तिथं जमीन म्हणजे पडली किंवा काय झाली, कारण की आताच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या इमारती खाली करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कापरोडी तसेच सहाय्यक आयुक्त यांच्याकडनं देखील पत्र आले होते की 7 दिवसात तुम्ही इमारती रिकामी करा। आणि जर ह्या 7 दिवसात इमारती रिकामी केल्या आणि खालची जर जागा आपल्या नावावर नसेल किंवा क्षेत्रात तफावत असेल तर ते बांधकाम कसं होणार। तर हे सगळं विषय साहेबांकडनं आल्यानंतर तत्काळ त्यांचा विधानसभेमध्ये देखील त्यांनी त्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आणि त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून त्याची कॉमन मीटिंग लावून त्याच्यातनं प्रश्न सोडवण्या आणि त्याच्याबद्दल तमाम ठाणेकरांच्या वतीने साहेबांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत। कळवा हा आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला समजला जात होता, मात्र आता त्याच आव्हाडांच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटानं सुरुंग लावून तो उद्ध्वस्त केलाय। शरद पवार गटाच्या कळवा विभागातील जवळपास सर्वच माजी लोकप्रतिनिधींनी शिंदे गटात सामील करून घेतले, मात्र आमदार आव्हाडांनी याबद्दल एकही चकार शब्द काढला नाही। त्यांनी आता कळवा नाक्यावर भला मोठा बॅनर लावून निष्ठा माझी शक्ती या 3 शब्दात गयारामांसह शिंदे सेनेला उत्तर दिले। त्याचबरोबर त्या बॅनरवर कळव्यातील जनतेला हा माझा संदेश म्हणून भावनिक साद घातली। ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात ठाकरे गट आणि शरद पवार गटातील माजी लोकप्रतिनिधींना आपल्या पक्षात खेचण्याची रस्सीखेच सध्या शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजप या महायुतीच्या पक्षांमध्ये सुरू आहे। गेल्या 2.5 वर्षात म्हणजेच राजकीय भूकंपानंतर ठाकरे गटातील माजी लोकप्रतिनिधींना शिंदे गटानं टप्प्याटप्प्यानं आपल्या पक्षात सामील करून ठाकरे गटाला दे धक्का देण्याचं काम सुरू ठेवलंय। मध्यंतरी अजित पवार गटानंही शरद पवार गटातील माजी लोकप्रतिनिधींना सामील करून तो पक्ष फोडण्याचं काम केलं, तर भाजपही इतर पक्षातील माजी लोकप्रतिनिधींना आपल्यात सामावून घेत आहे।
दरम्यान कळव्यात कमळ फुलवण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू झाले होते, परंतु तत्पूर्वी शिंदे सेनेनं एकाच बाणात दुहेरी निशाणा साधून आव्हाडांचा बालेकिल्ला आणि भाजपचं कमळ फुलवण्याचं स्वप्न धुळीस मिळवले. शिंदे सेनेनं कळव्यातील आव्हाडांच्या प्रमुख शिलेदारांना आपल्या पक्षात सामावून घेतल्यानंतर आमदार आव्हाड काहीतरी बोलतील अशी शक्यता होती, परंतु त्यांनी भाष्य न करता भला मोठा बॅनर कळवा नाक्यावर लावून कळवावासियांना निष्ठा संदेश देतानाच थेट काळजाला जणू हात घातलाय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. सब मिलके आज नवनिर्वाचित भाजप ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी औपचारिकरित्या अध्यक्षपदाचा भार स्वीकारलाय. ठाण्यात पार पडलेल्या कार्यक्रमात भाजपचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजप संघटक प्रमुख व निरीक्षक सुनील कर्जतकर, प्रदेश महासचिव माधवी नाईक, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, माजी शहर अध्यक्ष संजय वाघोले, महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील, युवा मोर्चाचे अध्यक्ष सूरज पाटील तसंच ज्येष्ठ नेते सीताराम राणे आणि भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संदीप लेले यांना शुभेच्छा दिल्या. तर आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे महापालिकेवर भाजपची सत्ता येईल, भाजपचा महापौर बसेल अशी आशा व्यक्त केली आहे. तर भाजपचे ठाण्याची भाजप अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. संदीप लेले यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण यावेळी दिसून आलं असून नव्या नेतृत्वाकडून ठाण्यात भाजपची ताकद अधिक वाढेल अशी आशाही व्यक्त करण्यात आली आहे. एका बाजूला दोन्ही आमदारांनी ठाणे महानगरपालिकेवर भाजपची सत्ता येईल अशी आशा व्यक्त केली, मात्र नवनिर्वाचित ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांना प्रश्न विचारला असता संदीप लेले यांनी मात्र या प्रश्नाला बगल दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे. लढवण्याचा दावा केलाय, कसं बघताय? काय आहे, खूप कार्यकर्ते बीजेपीत आले. पहिल्यांदी मोजके लोक होते, आता अख्ख्या ठाणे शहरामध्ये जवळजवळ 1400 बूथ आहेत. तर 1400 पैकी 1200 बूथवर आमचे कार्यकर्ते आहेत. सर्व पॅनल मध्ये आमचे कार्यकर्ते आहेत. आता 23 नगरसेवक सिटिंग आहेत. उरलेल्या जागी देखील बऱ्याचशा कार्यकर्त्यांना लढायची इच्छा आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच जास्ती असता लोकांना लढायला मिळावं ही नक्कीच सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ती शेवटी पक्षाच्या नेत्यांना मान्य करावी लागेल असं सगळ्यांचं म्हणणं आहे. ठाणे हा सेनेचा बालेकिल्ला आहे, भाजपचा महापौर बसेल ना, का नाही बसणार? महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होईल हे 2014च्या आधी कोणी बोललं होतं का? त्यामुळे काय होणार काय नाही होणार हे बरोबर नाही. जनता सर्वोपरी आहे. जनतेला वाटलं की भाजपचा महापौर करावा तर जनता महापौर भाजपचा करेल, का नाही करणार? महाराष्ट्रात जनतेने भाजपचे 2 वेळा मुख्यमंत्री केले. फडणवीस साहेबांना लोक विरोधकांनी टार्गेट केलं, त्यांना असं दाखवलं की त्यांच्यामध्ये काही क्षमता नाही, पण त्याच फडणवीस साहेबांना 132 सीट देऊन महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं ना जनतेने. ज्या महाराष्ट्र काँग्रेसचा गड होता तर 2014 साली देखील सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे आला. मग ठाण्यात काय नाही होणार? वेगळं काय आहे? सगळं तेच आहे, तीच माणसं आहेत. आम्हाला नीट काम करायला लागेल. आम्ही नीट काम केलं तर लोक आमच्याबरोबर येईल. आम्ही कुठे कमी पडत असतो तर लोक येणार नाहीत. आमची जबाबदारी आहे ती. महापौर आमचा बनवणं आणि लोकांनी मतं देणं ही आमची जबाबदारी आहे. आम्ही ती पार पाडू.